चला तर मंडळी, जास्त काही साहित्य न वापरता आपण काळा चणा बनवणार आहोत। यासाठी मी इथं घेतलेले आहे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलं की आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। जिरे आपल्याला छान फुलून द्यायचे आहेत। आता आपण एक क्विक मसाला बनवून घेऊया। 2 चमचे लाल मिरची घेतलेली आहे पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर घेतलेला आहे, 3 चमचे धनिया पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा जीरा पावडर घेतलेली आहे। यात मी मीठ टाकलेलं नाही आहे कारण मी आधीच चण्यामध्ये मीठ टाकलं होतं। आता यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यामुळे मसाले हे करपत नाही, त्यामुळे आपल्याला पाणी टाकायचं आहे। मसाल्याची कन्सिस्टन्सी जी आपल्याला ठेवायची आहे ती जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही ठेवायची। त्यानंतर हा मसाला आपल्याला जिऱ्याच्या फोडणीवरती टाकायचा आहे आणि चांगला तेल सुटेपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। यातच आपण काळे चणे टाकूया, जे मी पहिलेच शिजून घेतले होते मीठ टाकून। ते चणे आपल्याला यात टाकायचे आहेत आणि फ्राय करून घ्यायचे थोडंसं। यावर 1-2 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, थोडंसं हलवून घ्यायचं त्याला। मला ही भाजी थोडीशी सुकी वाटत होती, त्याच्यामुळे मी थोडंसं त्यात पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून 1-2 मिनिटांनी बघा परत भाजीला तेल सुटलेलं आहे। आता आपली भाजी तयार झालेली आहे। त्याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।